Audio Jungle. तसेच गुलाब पाटील साहेबांचं जे आहे अक्षर पगार साहेबांचं पण मी स्वागत करतो. आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले आमचे शहराध्यक्ष अक्रमभाई, वेगवेगळ्या विभागाचे पदाधिकारी, माझ्या सोबत आलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे मराठवाड्याचे समन्वयक प्राचार्य एकनाथ पाटील आणि पत्रकार बंधूंनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. कारण मीडियाचं लक्ष सध्या विरोधकांकडे नसताना, मेनस्ट्रीम मीडिया आम्हाला दुर्लक्षित करीत असताना, आपल्या स्थानिक मीडियाच्या माध्यमातून आम्ही विरोधकांचा आवाज या लोकशाहीमध्ये बुलंद करण्याचा प्रयत्न करतो आहोत. मी नेहरू जयंतीच्या दिवशी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आणि त्यानंतर वेगवेगळ्या विभागामध्ये आमचे दौरे सुरू आहेत. संघटन बांधणी आणि ओबीसी समूहाशी संवाद, जो ओबीसी समूह आमच्या सोबत पिढ्यानपिढ्या राहिला, तो संघ प्रणित भाजपानं बेमालूमपणानं त्यांना खोटे आश्वासन आमच्यापासून घेऊन घेतला. ती शक्ती ओबीसीचं हिंदूकरण करून आहे आणि म्हणून 25 जुलै 2025ला जननायक राहुलजी गांधी यांनी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवर भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातील ओबीसी पदाधिकारी आणि नेत्यांची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीने आम्ही ओबीसी वर्गाकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं, त्या प्रमाणामध्ये आम्ही ओबीसीकडे लक्ष देऊ शकलो नाही आणि त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्याचबरोबर ते असंही म्हणाले की आज जो राजकारणाचा स्तर घसरलेला आहे, जी राजकीय मूल्यात्मक पडझड आपल्याला पाहायला मिळते, त्याचं मुख्य कारण काय आहे तर देशातल्या वेगवेगळ्या राज्यातला सरंजामदार आणि भांडवलदार वर्ग संख्येने जास्त आहे. राजकारण त्यांचा धंदा आहे, सत्ता प्राप्ती हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट आहे. जनसेवा आणि राजकारणाच्या माध्यमातून समाज मन घडवणं, समाज अधिक विचारशील झाला पाहिजे, समाज अधिक प्रज्ञावान झाला पाहिजे, असा प्रयत्न कुठेही होताना दिसत नाही. आणि म्हणून मला उत्पादक समाजाच्या हातामध्ये काँग्रेसचं राजकारण द्यायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीची स्पष्ट भूमिका काँग्रेसच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुणीही घेतलेली नव्हती. या उत्पादक समाजाच्या हातामध्ये सत्ता देणं याचाच अर्थ असा आहे की जे काही राजकीय अवमूल्यन आज महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये चालू आहे त्याला कुठेतरी आपल्याला थांबवता येईल. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी संकल्पपूर्वक नारा दिला की जितनी जिसकी संख्या भारी उतनी उसकी हिस्सेदारी. आणि त्यामुळं सरकारवर जनगणनेचा त्यांनी दबाव आणला.
मोदी सरकार असू द्या की फडणवीसचं सरकार असू द्या, ओबीसी सगळ्यात जास्त कोशिश प्रयत्न काँग्रेसच्या काळामध्ये झालेला आहे. काँग्रेसनं भारतामधलं 2 नंबरचं राज्य असं ठेवलं की ज्यांनी मंडल कमिशन लागू केलं. बिहारमध्ये कर्पूरी ठाकूर मुख्यमंत्री असताना त्यांनी पहिल्यांदा मंडल कमिशन लागू केलं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे त्यावेळेचे मुख्यमंत्री शरद पवार असताना त्यांनी या ठिकाणी मंडल कमिशन लागू केलं. ओबीसींना प्रत्यक्ष आरक्षण दिलं, ओबीसी मध्ये मध्यम वर्ग वाढवला, ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप, ओबीसीच्या विद्यार्थ्यांना परदेशामध्ये शिक्षण मिळावं याच्यासाठीची फेलोशिप, या सगळ्या गोष्टी काँग्रेसच्या काळामध्ये झाल्या. एवढंच नाही तर काँग्रेसनं आजपर्यंत 4 वेळेला या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसी समूहातून दिलेला आहे. आम्ही जाहिराती करण्यामध्ये कमी पडलो. हे जसं राशन कार्डापासून, कोरोनाच्या त्या कार्डापासून, पेट्रोल पंपापासून ते संडासापर्यंत यांनी जाहिराती केल्या आणि जाहिरातीवर कोट्यवधी रुपये खर्च केले. कारण हे आतून मलिन आहेत, हे स्वच्छ चारित्र्याचे लोक नाही आहेत आणि त्यामुळं त्यांनी केलेली सगळं जे वाईट कामं झाकून टाकण्यासाठी त्यांना जाहिराती कराव्या लागतात. तुम्ही पाहिलं असेल की हा महाराष्ट्र अतिशय प्रज्ञावान अशा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी घडवलेला आहे. या महाराष्ट्रातील लिडरशिपची जी क्वालिटी आपण बघितली आणि आजच्या लिडरशिपची क्वालिटी बघितली तर आपल्याला हे अंतर लगेच लक्षात येतं. म्हणून ओबीसीच्या संदर्भामध्ये कधीही काँग्रेसनं जाहिरात केली नाही, परंतु ओबीसीच्या न्याय हक्काचं रक्षण केलं, ओबीसींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं त्यांनी काम केलं. आज आपण बघतोय मुस्लिम समुदायामध्ये सुद्धा 70% ओबीसी बिरादरीचे लोक आहेत. ओबीसींची संख्या मंडल कमिशननं सांगितलं 89 मध्ये ती 52% आहे. साधारणपणाने 35 वर्ष उलटून गेल्यानंतर ती संख्या निश्चितपणानं 60% पडलेली आहे. म्हणजे भारतात आणि महाराष्ट्रामध्ये 50% पेक्षा जास्त जर ओबीसी असतील तर मग त्यांच्या न्याय हक्काचं संरक्षण करणं म्हणजेच खऱ्या अर्थानं देशप्रेम आहे असं काँग्रेस पार्टी मानते आणि राहुल गांधींनी हीच भूमिका मांडली. त्यामुळे त्या भूमिकेचा प्रचार प्रसार करण्याकरिता आम्ही पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्रभर फिरत आहोत. एका बाजूला आम्ही काळामध्ये ओबीसीची फसवणूक झाली किंवा ओबीसीची फरफट होते तर ते ओबीसी समूहापर्यंत जाणं हे फार गरजेचं आहे. कारण यांचा डीएनए जर ओबीसीचा आहे असं ते म्हणतायत तर मग फडणवीस मी पुन्हा येईन स्वतःच पुन्हा ते मुख्यमंत्री पदावर बसवत आहेत. जाहिरात न करता काँग्रेसनं 4 वेळा मुख्यमंत्री पद हे ओबीसीला दिलं, मग फडणवीस ते का देत नाहीत? हा एक भाग. नंबर दुसरा असा की ओबीसी विरुद्ध मराठा हे जे भांडण पेटवलेलं आहे, पूर्वी आपण पाहिलं असेल की RSS प्रणित भाजपनं नेहमीच हिंदू मुसलमानांच्या दंगली पेटवण्याचं काम केलं, परंतु आता धर्माच्या भांडणातून त्यांचा प्रवेश आता जातीच्या भांडणामध्ये झालेला आहे. आता ते मराठा विरुद्ध ओबीसी लावलेले आहेत, धनगर विरुद्ध आदिवासी लावलेले आहेत, मातंग विरुद्ध गौरव लावलेले आहेत. सातत्याने या महाराष्ट्राच्या म्हणजे फुले शाहू आंबेडकरांच्या भूमीमध्ये जातीय संघर्ष पेट ठेवणं हे भाजपचं मूळ उद्दिष्ट आहे आणि त्याला ओबीसी बळी पडू नये हे सांगायला आम्ही सतत महाराष्ट्रभर फिरतो आहोत. कारण मराठ्यांना या आरक्षणाच्या संदर्भामध्ये काही मिळालं नाही आणि ओबीसीच्या तोंडावर यांनी पानं पुसलेली आहेत. आज घडीला महायुतीच्या अनुदान बंद झाल्यासारखी स्थिती आहे, मुलांच्या स्कॉलरशिप बंद आहेत. यांच्या कार्यकाळामध्ये कुठेही ओबीसीचं वसतिगृह तुम्हाला कुठल्याही जिल्ह्यामध्ये बघायला मिळत नाही. परवाची न्यूज आहे की काँग्रेसच्या काळामध्ये जवळपास 1200 लोकांना PhD ची फेलोशिप मिळत होती विद्यार्थ्यांना. आता ते फक्त 100 मुलांना हे देत आहे. कारण तिजोरीमध्ये खडखडाट आहे, सगळा भ्रष्टाचार आहे. 10.5 लाख कोटी रुपयाचं कर्ज आज महाराष्ट्रावर आहे. त्याचा सगळ्यात जास्त परिणाम हा ओबीसी समूहावरती व्हायला लागलेला आहे. आणि आम्ही हे पण सांगतोय
की हे कितीही म्हटले की यांचा डीएनए ओबीसीचा आहे, यांचा डीएनए हा खरा मनुस्मृतीचा डीएनए आहे. आणि त्यामुळं बहुजन समाजाला गुलामगिरीमध्ये टाकणं, ओबीसींना धर्माच्या नावानं पुन्हा एकदा गुलामगिरीमध्ये टाकणं हे यांचं मूळचं उद्दिष्ट आहे. आणि त्यामुळं मनुस्मृतीला मानणारे लोक कधीही लाडकी बहीण योजना चालवू शकत नसतात. कारण मनुस्मृती कधीही स्त्रियांना स्वातंत्र्य देत नाही, स्त्रियांच्या न्याय अधिकाराची बात ती करत नाही. आणि त्यामुळं यांचा डीएनए मनुस्मृतीचा असल्यामुळे स्त्रियांच्या संदर्भामध्ये यांच्या डोक्यामध्ये कधीही सन्मानजनक भावना नाही आहे. आणि म्हणून मराठ्यांच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये जो समूह आहे तो धनगर समाजाचा, त्या धनगर समाजाला सुद्धा त्यांनी फसवलेला आहे. फडणवीस 2014च्या आंदोलनामध्ये बारामतीला गेले, लाखोच्या संख्येनं धनगर समाज जमला होता. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुमच्या आरक्षणाचा आम्ही अभ्यास केलेला आहे आणि तुम्ही आम्हाला मतदान करा 2014च्या निवडणुकीमध्ये, आणि आम्ही सत्तेवर गेल्याबरोबर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला तुमचं आरक्षण देऊ. आता काय झालं? आरक्षण तर दिलंच नाही. इतका कॅबिनेट झाला, 3 वेळेला हा मुख्यमंत्री झाला फडणवीस, परंतु काहीही दिलं नाही. उलट अहिल्यादेवीने बांधलेला काशीमधला 1771 मताचा घाट यांनी निवडून पाडला. अहिल्यादेवीने संकुचित करण्याचा प्रयत्न केला. हिंदू धर्मरक्षिणी हे धर्मस्वरूप त्यांनी अहिल्यादेवींना लावावं. ज्या अहिल्यादेवींनी मंदिरं उभी केली त्याच पद्धतीनं मस्जिदीच्या सभापतीची सोय केली. अहिल्यादेवीचा सेनापती हा मुस्लिम समाजामधला होता. अहिल्यादेवींनी कधीही भेदभाव केला नाही. उलट गंगाजमुना तहसील या देशामध्ये कायम राहावी याच्यासाठी त्यांनी काशीमध्ये वापी मस्जिदीच्या बाजूला त्यांनी स्वतःच्या खाजगी कोशातून विश्वेश्वराचं मंदिर उभं केलं. म्हणजे अस्मितांना सुद्धा हे बदनाम करण्याचं काम करायला लागलेलं आहे. आरक्षणापासून या समाजाला बाजूला नेऊन या समाजाला हिंदू धर्माच्या नावाने हिंसक करण्याचं काम करतायत. धनगरांच्या पोरांचं गुन्हेगारीकरण मोठ्या प्रमाणामध्ये या भाजपच्या काळामध्ये यांनी केलेलं आहे. म्हणून हे पण आम्ही सगळीकडे सांगतोय की बा हे आपल्या बाजूने कधीच येऊ शकत नाहीत. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध कोणी केला? तर या फडणवीसाच्या परंपरेला विरोध केलेला आहे. अहिल्यादेवीचं होळकर साम्राज्य गिळंकृत करण्याचा प्रयत्न कोणी केला? तर याच पेशव्यांनी, म्हणजे या फडणवीसाच्या परंपरेतल्या लोकांनी केलेला आहे. स्वराज्याचे 2 तुकडे यांनी केले. ज्योतिराव फुलेंच्या अंगावरती मारेकरी यांनी काढले होते. सावित्रीबाई फुलेंच्या अंगावरती शेर दगड यांनीच मारलेले होते. यांनीच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना बेदोक प्रकरणामध्ये शूद्र करून त्यांचा अवमान केला होता. आणि यांनीच महात्मा गांधी सारख्या अतिशय आदर्शवत अशा हिंदू धर्माचं तत्वज्ञान अंगीकारलेल्या समतावादी माणसाची हत्या यांनीच केलेली आहे. म्हणजे यांचा डीएनए हा चातुर्वर्ण्य व्यवस्थेशी निगडीत असणारा यांचा डीएनए आहे, हे आम्हाला सांगावं लागेल. म्हणून आमच्या पूर्वजांच्या सगळ्या चळवळी यांनी मारून टाकल्या, आमच्या पूर्वजांच्या प्रसंगी हत्या केल्या. ही माणसं कधीही आमची होऊ शकत नाही. हे या ओबीसी वर्गाला सांगण्याची खरी गरज आहे. म्हणजे 2 गोष्टी मी तुमच्या पुढे प्रकर्षाने मांडल्या. एक की न्याय प्रतिनिधी काँग्रेस म्हटलं ओबीसीला बोलण्याची भाषा आता जगनायक रावळे करतायत आणि त्याचा प्रचार प्रसार आम्ही करतोय. आणि दुसऱ्या बाजूला जे लोक आपल्या कत्तली करायला निघालेले आहेत, म्हणजे आमचा ओबीसीचा नेता फडणवीस होतोय, म्हणजे थोडक्यात शहरांच्या नेता लांडगा होण्यासारखा आहे असं आम्ही मानतो. आणि त्यामुळे त्यांचं जेनेटिक आमच्या उद्धाराचा कधीच नव्हता आणि तो असणार नाही. म्हणून यांच्या भ्रमातून या ओबीसींना बाहेर काढणं, त्यांना न्याय प्रतिनिधित्व देणं, त्यांच्या विकासाच्या संदर्भामध्ये आजपर्यंत काँग्रेसनं जे काही केलेलं आहे ते या भाजपला कधीही करता येणार नाही. नव्हे त्यांना ते करायचं नाही हे सांगण्यासाठी आमचा हा दौरा आहे. जवळपास महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये आम्ही फिरतो. फार चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतो आहे. आणि नुसतं भाषण नाही, अनेक ठिकाणी काँग्रेसनं ओबीसीसाठी भटक्यांसाठी जी काही कामं केलेली आहेत त्या कामाच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही प्रत्येक ठिकाणावर बोलतो आहोत, लोकांच्या पुढे ते नेतो आहोत. आणि काँग्रेसचं ज्या ओबीसीसाठी भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी जे काम केलेलं आहे ते काम लोकांच्या पुढे नेतो. कारण खोटं बोल पण रेटून बोल हे फडणवीसांचं राजकारण आहे. फडणवीसांचं राजकारण ध्रुवीकरणाचं राजकारण आहे.
फडणवीसाचं राजकारण देश मातीत घालणारं राजकारण आहे. फडणवीसाचं राजकारण गंगा जमना तेजीला तडे देण्याचं राजकारण आहे. फडणवीसाचं राजकारण बहुजन विरोधी राजकारण आहे. फडणवीसाचं राजकारण शेतकरी विरोधी ओबीसी विरोधी राजकारण आहे. फडणवीसाचं राजकारण आमच्या सगळ्या अस्मितांच्या विरोधातलं राजकारण आहे. आणि हे लोकांना मी सांगतोय, त्याचं कारण असं आहे, लोकांना बोलल्याशिवाय त्यांच्याशी संवाद केल्याशिवाय दुसरा पर्याय आता काँग्रेस जवळ नाहीये. आणि म्हणून ओबीसीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला या दौऱ्यामध्ये आमची विनंती आहे की सोशल मीडियावर केवळ पोस्ट टाकणं हे काही म्हणजे राजकारण नाही. आता प्रत्यक्ष आपल्याला जमिनीवर उतरून या समूहाशी संवाद करीत त्यांच्या प्रश्न त्यांना समजून सांगत आपल्याला काम करावं लागेल. त्याच वेळेला खऱ्या अर्थानं भाजप मातीमध्ये आपल्याला काढता येईल. हो, नाही SIR मध्ये ओबीसी विभाग वेगळा असं काही नाही, सगळं आम्ही एकत्रितच करतोय. पण तुम्ही विषय चांगला काढला की या जनगणनेमध्ये सुद्धा तुम्ही पाहताय की ओबीसीचा कॉलमच नाहीये. म्हणजे यांचा DNA बघा इथे पण आपल्याला दिसतोय. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात काय तर या लोकांची जनगणना झाली तर या लोकांचे प्रश्न पृष्ठभागावर येतील आणि मग हे प्रश्नाच्या अनुषंगाने लोक सरकारशी भांडतील. हे यांना होऊ द्यायचं नाही. यांना हा समाज गुलाम करायचा आहे, धर्माच्या नावानं हा समाज हिंसक करायचा आहे आणि हे प्रयत्न त्यांचे चालू आहेत. त्यामुळे SIRच्या संदर्भामध्ये सुद्धा माझ्यापेक्षा जास्त आक्रमकही अधिक सांगतील. आमची परंपरा ही सगळ्यांना जोडणारी परंपरा आहे. आम्ही जातीची भाषा करत नाही, आम्ही धर्माची भाषा करत नाही, आम्ही देशाची भाषा करतो. म्हणून ते देश प्रथम म्हणतात ना, ते खोटं आहे. देश प्रथम आम्ही म्हणतो, ते द्वेष प्रथम म्हणतात, द्वेष करतात. हमारे मराठवाड़े के समन्वयक हमारे एकनाथ पाटिल साहब, ओबीसी के शहर अध्यक्ष मालोदे सर, हमारे महाराष्ट्र ओबीसी के जनरल सेक्रेटरी अशोक पगार साहब, हमारे माजी शहर जिला अध्यक्ष इब्राहिम पठान साहब, माइनॉरिटी के महाराष्ट्र उपाध्यक्ष गुलाब भाई, आबिद भाई, जाकिर भाई, सभी उपस्थित यहाँ, और आप सब प्रेस लोग जरा पूरी साफ खबर घेरी हुई, इसलिए मैं पहले क्षमा चाहता हूँ। आए हुए प्रेस वालों का सभी मैं आभार व्यक्त करता हूँ शहर जिला कांग्रेस कमेटी के। सर एक सवाल ये